नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण शेतकऱ्यांना कसं फसवलं जातं या गोष्टीवरती चर्चा करणार आहोत. पहिला मुद्दा आहे म्हणजे गाईचं भांडं बाहेर येणं. तर मित्रांनो, बाजारामध्ये असेल किंवा घरगुती गायी असतील तर गाईचं भांडं बाहेर येते की नाही हे पाहण्यासाठी आपण पाठीमागून सर्व गोष्टी, त्याचबरोबर गायीची योनी पाहिली पाहिजे. कुठे टाके घेतलेत का, त्याचबरोबर योनी जास्त सुजलेली आहे का, किंवा आतील भाग जो काही आहे तो बाहेर येतोय का, या गोष्टींचे बारीक निरीक्षण केले पाहिजे मित्रांनो. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गायी बाजारात घेत असताना किंवा कुठेही तुम्ही गायी घ्या तर त्या मालकाला अंगाच्या किंवा भांड्याच्या बोलीत राहून व्यवहार करा. आता आपण नेक्स्ट जे पाहणार आहोत ते शेतकऱ्यांना गायी घेत असताना दातामध्ये फसवलं जातं. एखाद्या गायीचे दात पडलेले असतात किंवा दात कमी असतात किंवा जास्त असतात, पण सांगितलं जातं चुकीचं. तर गायी घेत असताना ह्या गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत मित्रांनो. दात बघावे, कारण दात जर चांगले नसतील तर गाईला खाता येणार नाही, आणि खाता नाही आलं तर दूध कमी दिलं, आणि दूध कमी दिलं तर आपलाच तोटा आहे मित्रांनो. त्यामुळे ह्या गोष्टी आपण व्यवस्थितरित्या लक्षात देऊन पाहिल्या पाहिजेत आणि समोरासमोर सर्व गोष्टी बघितल्या पाहिजेत. त्याचबरोबर गाईच्या दातामध्ये कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नसावा. एखादा दात पडलेला नसावा किंवा दात तिरका नसावा, किंवा काही शेतकरी किंवा बाजारामध्ये सांगितलं जातं की 6 दाताचे आहे पण कडदात करणारे असते. तर अशा गोष्टी होत असतात. आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम जो आहे तो गाईला तो पाहणार आहोत. तर गाईची जी पायाची खुरं असतात ती एकामेकावरती चढलेली असतात आणि त्याच्यामुळे गाईला चालण्यासाठी प्रॉब्लेम येतो. तर तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे मित्रांनो. आणि ह्या खुरं जर वाकडी असली तर चुकून जर का गाई बसल्यानंतर सडावरती पाय, म्हणजे पायाला सडाखाली, पायाखाली सड गावला तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे सड क्रॅक जाऊ शकतं किंवा सडाला कट पडला जातो आणि गाईला चालण्यासाठी पण अडचण येते. त्याच्यामुळे गाईच्या पायाची खुरं किंवा नख्या एकामेकावरती चढलेल्या नसाव्यात. भविष्यामध्ये विकत असताना सुद्धा गाई आपल्याला त्रास होतो. त्याचबरोबर गाईला मस्टडीज किंवा सडाला किंवा कासेला कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नसावा. आपण त्या विषयावरती बोलणार आहोत. आता हे जे आहे ते गाईला कासेला सूज आलेली आहे मित्रांनो आणि दुखापत झालेली आहे, आणि ह्याच्यामुळे गाईच्या दुधावरती मोठ्या प्रमाणात परिणाम होतोय. तर तो परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, गाईच्या सडामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक दुसऱ्या एका प्रकारे केली जाऊ शकते. तर मित्रांनो, गाईच्या सडामध्ये काही लोक काय करतात, तर आपल्या लिंबाची काडी असते, गाईची सड दूध सोडत असतात म्हणून काय करतात की ती लिंबाची काडी आत खाऊन ठेवतात, किंवा आपला तांदूळ असतो तो तांदूळ खाऊन ठेवतात. तर मित्रांनो, आपण गाई चेक करत असताना, गाईचे सडे चेक करत असताना दूध डायरेक्ट खाली जमिनीवर न सोडता हातामध्ये घ्यायचं आहे. कारण जर का त्याच्यामध्ये तांदूळ त्या सडामध्ये ठेवलेला असेल किंवा लिंबाची काडी खाऊन ठेवलेली असेल तर ती आपल्या हातावरती येते आणि आपल्याला ते पाहायला मिळतं. तर या गोष्टी मित्रांनो गाई घेत असताना पाहिल्या पाहिजेत. त्याचबरोबर व्यवहार करत असताना सडाच्या आणि भांड्याच्या बोलीत राहून व्यवहार करा. पैसे देत असताना विचार केला पाहिजे शेतकऱ्याने, कारण आज आपला शेतकरी जो डबघाईला आला आहे दुग्ध व्यवसायामध्ये, आज फक्त शेणाचा पैसा, शेण तेवढं पाठीमागे राहते मित्रांनो, नाहीतर दुधाचा पैसा पूर्ण वैरण आणि दवाखाना डॉक्टरांना जातोय. तर ह्या गोष्टी मित्रांनो लक्षात घ्या. धन्यवाद मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच माहिती मी तुम्हाला देत राहणार आहे.